नवापूर पोलिसांनी गुजरात राज्यात जाणारा अवैध दारूसाठा केला जप्त, एकावर गुन्हा दाखल। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष। नवापूर पोलिसांनी गुजरात राज्यात घेऊन जाण्यासाठी घरात 1.5 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे। नवापूर पोलीस ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक हे रिक्त पद असल्याने दुय्यम दर्जाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे प्रभारी अधिकारी म्हणून काम करीत आहेत। त्यांच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारूसाठा जप्त करण्यात त्यांना यश प्राप्त झालं आहे। वेगवेगळ्या कारवाई करीत गुन्हेगारी प्रवृत्तीला जेरबंद केले आहे। नवापूर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील कोळदा ते पाटी गावाचे दरम्यान त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारूसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार नवापूर पोलिसांनी दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी कारवाई करीत अवैध दारूसाठा जप्त केला आहे। या संदर्भात नवापूर पोलिसांनी एक संशयित आरोपी राहुल शांतू गावित वय 34 वर्ष राहणार कोळदा याच्यावर कारवाई केली आहे। संशयित आरोपीने देशी विदेशी दारू व बियर ही गुजरात राज्यात चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने नवापूर तालुक्यातील कोळदा ते पाटी गावाचे दरम्यान त्याच्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू साठवणूक केली होती। नवापूर तालुक्यातील कोळदा शिवारातील कोळदा ते पाटी गावाचे दरम्यान संशयित आरोपी राहुल शांतू गावित याच्या घरात छापा टाकून सुमारे 1,48,790 रुपये किमतीचा देशी विदेशी दारू व बियर संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यावर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, विशाल सोनवणे, दादाभाई वाघ, विक्की वाघ आदींनीही कारवाई केली। अवैध दारूसाठा जप्त करण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे। दारूबंदीसाठी स्वतंत्र खाते असताना देखील पोलीस दारूच्या कारवाया करत असल्याने नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागावर सवाल उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।